नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या YouTube चॅनलवरती। तर मंडळी, आज आपण सिंह राशीच्या लोकांचं ऑक्टोबर 2025 मध्ये काय भविष्य आहे हे पाहणार आहोत। दिवाळी, दसरा हे सण त्यांच्यासाठी कसे जातील आणि कोणते खास उपाय करायचे आहेत हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मंडळी, सिंह राशीचे लोक सहसा आत्मविश्वासी, धाडसी आणि नेतृत्व गुण असणारे असतात। त्यांना स्वतःवर, स्वतःच्या निर्णयांवर खूप विश्वास असतो। अशा व्यक्ती लोकांना आपल्या भोवती आकर्षित करतात, कारण त्यांच्यात करिश्मा आणि प्रभावी व्यक्तिमत्व असते। तर सिंह राशीचे लोक उदार, दानशूर आणि मनमोकळे असतात, पण कधी कधी थोडे अभिमानी किंवा हुकुमशाही वृत्तीचेही होऊ शकतात। त्यांना प्रशंसा आणि आदर आवडतो। जर कोणी त्यांचा मान ठेवला नाही तर ते पटकन दुखावतात। ते नेहमीच मोठा विचार करणारे असतात, ध्येयवादी आणि जबाबदारी घेणारे असतात। त्यांच्या आयुष्यात यश, कीर्ती आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी तीव्र इच्छा असते। एकूणच सिंह राशीचे लोक म्हणजे नेतृत्व करणारे, आत्मविश्वासू आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व असणारे, पण थोडेसे हट्टी आणि स्वाभिमानी असतात। चला तर मग मंडळी, पाहूया ऑक्टोबर मध्ये सिंह राशीवाल्यांसाठी काय खास आहे ते। तर मंडळी, सिंह राशीमध्ये ग्रहस्थिती काय आहे तर सूर्य 17 ऑक्टोबर पर्यंत तुमच्या दुसऱ्या भावात असेल, नंतर तो तिसऱ्या भावात प्रवेश करेल। मंगळ गोचर 27 ऑक्टोबर पर्यंत तिसऱ्या भावात राहील, नंतर चौथ्या भावात जाऊ शकतो। बुध गोचर 3 ऑक्टोबर पर्यंत दुसऱ्या भावात, नंतर 24 ऑक्टोबर पर्यंत तिसऱ्या भावात आणि नंतर चौथ्या भावात जाण्याची शक्यता आहे। तर बृहस्पती गुरु गोचर सामान्यतः अनुकूल राहील, विशेषतः महिन्याच्या पहिल्या भागात। शुक्राचा गोचर 9 ऑक्टोबर पर्यंत पहिल्या भावात, नंतर दुसऱ्या भावात। शनी व राहू केतूची स्थिती हे थोडे आव्हानात्मक राहू शकते। याचा अर्थ असा की महिना सुरुवातीला काही ग्रह तुमच्या आर्थिक संपत्ती विषयांकडे लक्ष देतात। दुसरा भाव मग मध्य भावात संवाद, भ्रम, प्रयत्न, संघर्ष विषय जास्त सक्रिय होऊ शकतात। तिसरा भाव आणि नंतर घर तुटणे, सुखशांती, आराम विषयी महत्वाचा होईल। म्हणजे आर्थिक स्थिती कशी राहणार आहे तुमची, तर महिन्याच्या पहिल्या भावात तुम्हाला चांगले आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे। विशेषतः जे काही पूर्वीचे थांबलेले पगार, बकाया किंवा पूरक व्यापारातून पैसे ते मिळण्याची शक्यता आहे, परंतु बचत ठेवणे कठीण राहू शकते। अनावश्यक खर्च, मोठे खरेदी, प्रवास प्रस्ताव येऊ शकतात। तर मध्य भागात गुंतवणुकीबाबत सावध राहावे। नव्या किंवा जोखमीच्या संधी आधी नीट तपासून घ्या। प्रेम किंवा नातेसंबंध किंवा विवाह कसा असेल, तर प्रेम संबंधांसाठी महिन्याचा प्रथम भाग अनुकूल असू शकतो। जोडीदाराशी संवाद, भेटी, भावनात्मक गती वाढू शकते। पण महिन्याच्या दुसऱ्या भागात शुक्र नीचावस्थेत गेले असल्यामुळे काही अवरोध किंवा संघर्ष संभवतात। तर लग्नाच्या विचारासाठी प्रथम भाग अधिक अनुकूल, पण दोघांमधील मतभेद, अहंकार, गैरसमज यांना खूप लक्ष द्यावे लागेल। विवाहित जीवनात शांत व संयमी वृत्ती आवश्यक आहे। अनावश्यक वाद टाळा। तुमची कौटुंबिक स्थिती कशी असेल ह्या महिन्यामध्ये, तर घरातील संवाद, समजूतदारपणा या गोष्टी महत्त्वाच्या ठरतील। अनावश्यक स्वाभिमान व अहंकारामुळे संघर्ष होऊ शकतात। कुटुंबातील सदस्यांशी प्रेमळ वागणूक ठेवा, ती शांतता आणि सुसंवाद वाढवेल। काही काळ घरातील काही बदल, दुरुस्ती किंवा सुधारणा करण्याची इच्छा होऊ शकते, पण त्यासाठी वेळ व पैशांची माहितीपूर्वक योजना करावी। तुमचे आरोग्य कसे असेल ह्या महिन्यामध्ये, तर आरोग्याच्या बाबतीत थकवा, पचन संस्थेचे ताण, आरोग्य, आहार किंवा अनियंत्रित जीवनशैली यांचा परिणाम होऊ शकतो। तर महिन्याच्या मध्य व दुसऱ्या भागात विशेष काळजी घ्या। जड अन्न, तळलेले पदार्थ, अनियमित आहार टाळावा। योग, हलकी व्यायाम, चालणे, ताज्या हवेतील वेळ समाविष्ट करा, हे तुमची ऊर्जा व स्वास्थ्याचे संतुलन राखतील। तर मंडळी, या महिन्यामध्ये खर्चाकडे काटेकोरपणे लक्ष द्या। आवश्यकतेनिहाय खर्च कमी करा। नवे आर्थिक व गुंतवणुकीचे निर्णय घेताना तज्ञांची सल्ला घ्या। नात्यांकडे संवाद खुला ठेवावाच, गैरसमज होऊ नयेत। आरोग्य संबंधी दैनंदिन नियम पाळा। अहंकार नियंत्रणात ठेवा, हे घरगुती व सामाजिक संबंध
सुरक्षित ठेवेल। 2 ऑक्टोबर 2025 रोजी दसरा आहे, तर सिंह राशीवाल्यांसाठी या दिवशी यश व विजयाचे योग आहेत। कार्यक्षेत्रात अडकलेली कामं पूर्ण होऊ शकतात। नवे निर्णय घेतल्यास ते फायद्याचे ठरतील। समाजात मान सन्मान वाढेल। शत्रूंवर विजय आणि कायदेशीर अडचणीतून सुटका होईल। तर मंडळी, दसऱ्याच्या दिवशी कोणते खास उपाय करायचे आहेत तुम्ही? तर शमीच्या झाडाला नमस्कार करा व एक पान घरात आणा। देवीला लाल पुष्प अर्पण करा आणि ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र कमीत कमी 108 वेळा जप करा। तर मंडळी, ऑक्टोबरमध्ये दिवाळीही आहे, तर या दिवशी सिंह राशीवाल्यांसाठी धनलाभाचे योग विशेषतः दिवाळीच्या काळात दिसतात। तर नोकरीवाल्यांना बोनस मिळण्याची शक्यता आहे। व्यापाऱ्यांना नवीन कॉन्ट्रॅक्ट किंवा नफा मिळेल। कुटुंबासह आनंद, उत्साह आणि सुखशांती लाभेल। प्रेमसंबंध आणि दाम्पत्य जीवनात गोडवा निर्माण होईल। तर मंडळी, दिवाळीच्या दिवशी तुम्ही कोणते खास उपाय करायचे आहेत? तर महालक्ष्मी पूजेस पिवळ्या रंगाचा वस्त्र वापरा। कुबेर मंत्र ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये नमः हा मंत्र कमीत कमी 108 वेळा जप करा। गाईला गुळ चरणामृत द्या, घरामध्ये संपन्नता येईल। तर मंडळी, असे असतील तुमच्यासाठी दसरा आणि दिवाळीचे सण। तर मंडळी, ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी आत्मविश्वास, नवी संधी आणि यश घेऊन येत आहे। तर मंडळी, या महिन्यामध्ये खास हे लक्षात ठेवा, आत्मविश्वास वाढवा पण अहंकार टाळा। नवीन कामं धाडसाने सुरू करा, यश नक्की मिळेल। देवी दुर्गा व महालक्ष्मीची उपासना करा, घरामध्ये सुख शांती येईल। तर मंडळी, तुमच्या तेजाने अंधार दूर होईल। सिंहासारखा गरजा आणि संधीचं सोनं करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जर तुमच्या काही अडचणी असतील, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील कमेंटमध्ये, तर नक्की विचारा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच राशीपर व्हिडिओमध्ये। धन्यवाद।